नाशिक 2 मार्च 1930. काळाराम मंदिराच्या उंच भिंतींसमोर हजारो लोक शांतपणे उभे होते. त्यांच्या डोळ्यात लाग नव्हता, पण स्वाभिमानाची ज्वाला होती. त्या जनसमुदायाच्या पुढे चालत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांचा एकच प्रश्न होता, देव जर सर्वांचा असेल तर मंदिर सर्वांसाठी का नाही? त्या काळात दलित समाजाला मंदिरात प्रवेश करण्यास बंदी होती. अपमान, तिरस्कार आणि अन्याय हेच त्यांचं दैनंदिन आयुष्य होतं. पण त्या दिवशी भीती नव्हती, होता तो फक्त अधिकारांचा निर्धार. हजारो अनुयायी शांततेने काळाराम टेम्पलकडे चालू लागले. मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले. विरोध झाला, शिवीगाळ झाली, पण संघर्ष थांबला नाही. हा फक्त मंदिर प्रवेशाचा लढा नव्हता, हा होता मानव म्हणून जगण्याच्या हक्काचा लढा. हा सत्याग्रह लगेच यशस्वी झाला नाही, पण त्याने देशाला एक संदेश दिला. समानता मागायची नाही, ती मिळवायची